पाहिजे, झालीच पाहिजे, धनगर अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, धनगर एसटी अंमलबजावणी झालीच पाहिजे। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। योकोट योकोट, जय मल्हार, योकोट योकोट, जय मल्हार। पुण्यश्लोक राजमाता होळकरांचा विजय असो, पुण्यश्लोक राजमाता होळकरांचा विजय असो। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, दीपक भाऊ तुम आगे बढ़ो। आपण आंदोलन केले, काय सांगा? टाकीवर चढून आंदोलन करण्याचं कारण असं की मागील 11 दिवसापासून जालना येथे धनगर समाज योद्धा दीपक बोराडे हे आमरण उपोषण करत आहेत। या 11 दिवसामध्ये सरकारने कुठलीही दखल न घेतल्यामुळे आणि आम्ही पण उपोषण करताय आहे, त्यामध्ये आम्हाला त्यावेळेस 60 दिवसाचा वेळ मारून सुधाकर शिंदे नावाची समिती तयार केली होती। त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला नाही किंवा समाज बांधवाला प्राप्त झाला नाही। यामुळे आम्ही आज टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे। काय नेमकं मागणी आहे? आमची मागणी संविधानिक असल्यामुळे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी अत्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वांनीच धनगर समाजाने उपोषण केलेलं आहे। परंतु आज जे उपोषण चालू आहे जालना या ठिकाणी, या उपोषणाची दखल कुणीही घेतलं नसल्यामुळे आज आम्ही जामखेड येथील 3 उपोषणकर्ते टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे। यापूर्वीही 24 तारखेचा जो इशारा मोर्चा होता, या इशारा मोर्चामध्ये या शासनाला आम्ही दाखवून दिलं होतं की आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण आणि आंदोलन करू शकतो, परंतु आता जर जास्त वेळ घेताल तर नक्कीच उद्रेक होईल असं या माध्यमातून मी आपल्याला सांगतो। माझं नाव भगवान गोविंदराव भोजने। 2023 मध्ये मी धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण करत आहे। आंदोलन करण्यात आले टाकीवरून, किती तास हे आंदोलन झालं? कोण आंदोलन करते यावेळेस आंदोलनात सहभागी? जवळपास सकाळी 8 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झालं होतं। तर 3 धनगर समाज बांधव या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत होते। त्यामध्ये आमचे उपोषणकर्ते 3 उपोषणकर्ते आहेत, ज्या की 2023 मध्ये आम्ही या ठिकाणी धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण केलं होतं। ते 3 उपोषणकर्ते ज्यांचे जे की भगवान भोजने माजी पंचायत समिती सदस्य तसेच भगवान भोजने आणि देवलाल मंडिक हे 3 उपोषणकर्ते या आंदोलनासाठी टाकीवर चढलेले होते। मी सरपंच ऍडव्होकेट रतन तारडे। धनगर आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले, या सगळीकडे आपण कसं बघतोय? आता काय आहे की 17 सप्टेंबर पासून आमचे धनगर योद्धे दीपक भाऊ बोराडे हे जालना या ठिकाणी उपोषणात बसले। सरकार त्या उपोषणाची दखल घेत नाही। त्या ठिकाणी समिती जाऊन त्यांची काय मागणी आहे हा विचार न केल्यामुळं आज आमच्या गावातील आमचे 3 उपोषणकर्ते यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या टाकीवरती चढून आमच्या मागण्यासाठी आणि दीपक भाऊचे आंदोलन संपवण्यासाठी ताबडतोब तुम्ही आम्हाला एसटी मध्ये अंमलबजावणी करून आमचा जे काही मागणी आहे ती पूर्ण करावी यासाठी हे आंदोलन झालेलं आहे। सरकारने याची दखल घ्यावी यासाठी आम्ही या आंदोलनकर्त्याच्या सोबत खाली त्या ठिकाणी समाज बांधव उपस्थित होतो। त्या ठिकाणी आमच्या एका समाज बांधवाला चक्कर आली, त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं। त्यामुळे सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर धनगर समाजाचा अंत न पाहता आमच्या मागण्या पूर्ण करा। धन्यवाद। त्यानंतर तहसीलदार साहेबांना निवेदन देखील दिलं। हो, ते म्हणजे विषय असा झाला की त्या ठिकाणी 8 वाजल्यापासून आमचे 3 उपोषणकर्ते टाकीवरती होते। कोणी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी दखल घेत नव्हते आणि त्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाला, सरपंच असतील, उपोषणकर्ते असतील, लावी येऊन आम्ही त्या माध्यमातून तहसीलदार साहेबाला सांगितलं की आपण या ठिकाणी येऊन आमच्या उपोषणकर्त्याचं जे काय टाकीवरती चढलेले आंदोलन करते त्यांचं मागण्याचं निवेदन घ्यावं। त्यासाठी त्यांनी आले, त्यांनी निवेदन घेतलं आणि आम्ही खाली उतरून आमचा उपोषण किंवा निवेदन आंदोलन संपवलं। काय आश्वासन देण्यात आलं? त्यांनी काहीच नाही, फक्त एवढंच की तुमच्या ज्या मागण्यात आम्ही सरकारतर्फे लवकरच पोहोचू एवढंच म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं। आणि मी पंकज मंडलिक, सामाजिक कार्यकर्ता तथा धनगर समाज जामखेड। धनगर